नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तुम्हाला माहितीच आहे, रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर वनची मोस्ट इम्पॉर्टंट PYQ MCQ सिरीज, म्हणजेच महत्त्वाचे PYQ MCQ प्रश्न. या सिरीजमध्ये आपण प्रश्न उत्तरांबरोबरच कन्सेप्ट सुद्धा समजून घेणार आहोत. त्यामुळे ही सिरीज नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रोज मी तुम्हाला प्रश्न देत आहे, त्या प्रश्नाचे उत्तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि सोबतच जर का मी 15 प्रश्न रोज घेत असेल तर तुम्हाला 15 पैकी किती उत्तरे आली ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. याने तुमचा छान अभ्यास होणार आहे. आणि जर का तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. आता आपण प्रश्नांकडे वळूया. पहिला प्रश्न आहे, आयडेंटिफाय दोज फीचर्स ऑफ लर्नर बिहेवियर विच आर असोसिएट विथ अंडरस्टँडिंग लेवल टीचिंग. ठीक आहे. म्हणजेच शिकणाऱ्यांच्या वर्तनाची ती वैशिष्ट्य ओळखा जी समजून घेण्याच्या पातळीच्या अध्यापनाशी संबंधित आहे. तर आता आपल्याला माहिती आहे 3 लेवल ऑफ टीचिंग मधला हा प्रश्न आहे. आणि हे खूप महत्त्वाचं टॉपिक आहे, मी याआधी पण सांगितलं होतं तुम्हाला. आणि यात 3 प्रकारचे आहेत. एक मेमरी लेवल म्हणजे स्मृती पातळी, दुसरे आहे अंडरस्टँडिंग लेवल म्हणजेच हे समजून घेण्याची पातळी, आणि तिसरी आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल जे विचारशील उच्च विचारशील हे आहे, उच्च विचारशील स्तर. ठीक आहे. तर आता आपल्याला इथे अंडरस्टँडिंग लेवल बद्दल विचारलं, त्याआधी आपण बघून घेऊया की मेमरी लेवल काय असते. मेमरी लेवल ही खूप लोएस्ट लेवल असते, स्मृती पातळी. विद्यार्थ्यांना यात शिकवले जाते आणि हे टीचरवर डिपेंड असतात. ठीक आहे. त्यानंतर अंडरस्टँडिंग लेवल काय असते, तर अंडरस्टँडिंग लेवलमध्ये ही समजून घेण्याची जी आहे स्थिती ती विद्यार्थ्यांमध्ये वाढते. विद्यार्थी प्रश्न विचारायला लागतात, कल्पना करायला लागतात, विचार करायला लागतात या लेवलमध्ये, अंडरस्टँडिंग लेवलमध्ये. आणि रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये विद्यार्थी स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तत्पर होतो आणि उच्च विचारशील सर जास्त उच्च विचार करायला लागतात. ठीक आहे. त्यानंतर आपले ऑप्शन्स आहेत, द स्टुडंट रेंडर्स फॅक्ट अँड इन्फॉर्मेशन इन हिज ऑर हर वर्ड्स, म्हणजे विद्यार्थी तथ्य माहिती स्वतःच्या शब्दात प्रस्तुत करतोय या अंडरस्टँडिंग लेवलमध्ये. आणि विद्यार्थ्याला शिकवलेले तथ्य लगेच आठवतात. की एखादा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी विद्यार्थी स्वतःचे उदाहरण देतो. या इथे विचारलं की अंडरस्टँडिंग लेवलमध्ये टीचिंग जे आहे यामध्ये विद्यार्थी कसा असतो ते विचारलं. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी विविध प्रकारे अर्थ लावतो, की विद्यार्थ्याने शिकवलेल्या अनुक्रमाचे योग्य पुनरावलोकन केले. सांगा बघू यापैकी काय आहे असणार आहे अंडरस्टँडिंग लेवलमध्ये. काय असणार आहे, तर अंडरस्टँडिंग लेवलमध्ये आहे, आपलं उत्तर आहे 1, 3, 4. म्हणजेच काय तर विद्यार्थी तथ्य आणि माहिती स्वतःच्या शब्दात प्रस्तुत करायला लागतो अंडरस्टँडिंग लेवलमध्ये. आणि त्यानंतर मुद्दा जेव्हा स्पष्ट करण्यासाठी विद्यार्थी स्वतःची उदाहरणे सुद्धा द्यायला लागतात. आणि त्यानंतर 1, 3, 4 विद्यार्थी विविध प्रकारे अर्थ लावतो. विद्यार्थी विविध प्रकारे अर्थ लावतो. ठीक आहे. म्हणजेच त्यांनी विचार करायला लागतात. एखादी गोष्टी जर का शिक्षकाने शिकवली असेल तर त्याचे अर्थ लावायला लागतो तो विद्यार्थी. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे, 1, 3, 4. 1, 3 आणि 4 मुद्दा स्पष्ट करतो स्वतःची उदाहरणे देऊन, स्वतःच्या माहितीत तथ्य आणि स्वतःच्या शब्दात लिहितो, आणि विद्यार्थी अर्थ पण छान लावतो. ठीक आहे, वेरियस प्रकारचे. तर स्टुडंट इंटरप्रेट्स द मिनिंग इन व्हेरियस वेज. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे, 1, 3, 4 असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स इज डिप्स आउटकम बेस्ड करिक्युलम डिझाईन फॉर कॉलेज लेवल टीचिंग प्रोग्राम डिस्पाइट्स ऑफ, खालीलपैकी कोणता क्रम महाविद्यालयीन स्तरावरील अध्यापन कार्यक्रमासाठी परिणाम आधारित अभ्यासक्रमाची रचना दर्शवतो. म्हणजेच करिक्युलम जे डिझाईन आहे कॉलेज लेवलवर टीचिंग प्रोग्राममध्ये कसं असतं ते विचारलेलं आहे कॉलेज लेवलमध्ये. तर याच्यामध्ये कंटेंट असतं, टीचिंग लर्निंग असतं, लर्निंग आउटकम असतं, की इव्हॅल्युएशन मूल्यमापन, शिकण्याचे परिणाम, शिकवणे, शिकणे आणि सामग्री. त्यानंतर इच्छित शिक्षण परिणाम, सामग्री, अध्यापन, शिक्षण, मूल्यांकन आणि मूल्यमापन, हे एवढं सगळं त्यात असतं का हे आपल्याला सांगायचं आहे. त्यानंतर शिकवणे, शिकणे, सामग्री, शिकण्याचे परिणाम, मूल्यांकन हे असतं, की सामग्री, इच्छित शिक्षण परिणाम, की अध्यापन, शिक्षण, मूल्यमापन की मूल्यांकन. आता तुम्हाला विचारलं काय कॉलेज लेवलमध्ये टीचिंग प्रोग्राम होतं तर त्यात काय काय असेल हे विचारलंय. ठीक आहे. सांगा बघू काय काय असणार आहे यात. यात असेल डिझायर्ड लर्निंग आउटकम असेल, इच्छित शिक्षण परिणाम असेल, सामग्री असेल, अध्यापन, शिक्षण असेल, आणि मूल्यांकन आणि मूल्यमापन हे दोन्ही असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं बघा, आता जर का मूल्यमापन आणि मूल्यांकन, मूल्यांकन मला माहिती आहे तर किंवा मूल्यमापन मला इथं मूल्यांकन आहे, मूल्यमापन आहे, तर हा हे होईल. ठीक आहे.
यामध्ये तर मूल्यमापनच आहे फक्त, त्यामुळे मी हा ऑप्शन कट करेल. आता या तिघांमधून मला हे करायचं आहे. तर सामग्री तर सगळीकडेच असणार आहे, त्यामुळे सामग्री बरोबर आहे. अध्यापन शिक्षण जे आहे म्हणजेच टीचिंग लर्निंग असेसमेंट, ते महत्त्वाचं आहे यामध्ये. आणि डिझायर्ड लर्निंग आउटकम, आउटकम असणे आवश्यक आहे, कारण जेव्हा तुम्ही डिझाईन करता एखादं करिक्युलम कॉलेज लेवलसाठी, तर त्याचा आउटकम खूप महत्त्वाचा ठरेल ना. त्यामुळे आउटकमच्या याच्यामध्ये मी हे दोन मध्ये हे करेन, आणि बाकी हे कट करेन, दोन ऑप्शन या दोघांमधून करेन. त्यानंतर पण इथे काय होतं, इथे सामग्री होत आहे, इच्छित शिक्षक परिणाम आहे, अध्यापन शिक्षण मूल्यमापन आहे. पण इथे डिझायर्ड लर्निंग आउटकम नाही आहे, त्याचं नुसतंच लर्निंग आउटकम डिझायर्ड. ऍक्च्युली हे दोन्ही बरोबर, दोन्ही सेमच दिले आहे आपण, वर खाली असणार आहे पण सेम दिलं आहे, पण आपलं उत्तर आहे हे बी असणार आहे. ठीक आहे, कारण पण हेही सेमच आहे, सामग्री, इच्छित शिक्षण परिणाम, अध्यापन शिक्षण मूल्यमापन, कदाचित हे ऑप्शन सेम झाले असतील. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की इच्छित डिझायर्ड लर्निंग आउटकम्स कंटेंट टीचिंग लर्निंग असेसमेंट अँड इव्होल्युशन, हे खूप महत्वाचं आहे. सामग्री, अध्यापन शिक्षण, मूल्यांकन आणि मूल्यमापन हे खूप महत्वाचं आहे एखादं जेव्हा आपण डिझाईन करतो कॉलेज लेवलवर टीचिंग प्रोग्राम. ठीक आहे, त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अ की टू इफेक्टिव्ह टीचिंग बिहेवियर. मी तुम्हाला सांगितलं होतं इफेक्टिव्ह टीचिंग झालं, इफेक्टिव्ह लर्निंग झालं, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन झालं, यावर भरपूर प्रश्न विचारले जातात. हा टॉपिक खूप चांगला आहे आणि यावर भरपूर प्रश्न विचारले जातात सेट नेट दोन्हीमध्ये. ठीक आहे, तर प्रभावी अध्यापन वर्तनासाठी खालीलपैकी कोणती गुरुकिल्ली आहे? तर शिक्षकांनी मध्यस्थी केलेला संवाद जो शिकत असलेल्या गोष्टीची पुनर्रचना करण्यास विद्यार्थ्यांना मदत करतो, म्हणजेच टीचर मेडिटेट डायलॉग विच हेल्प्स लर्नर रिस्ट्रक्चर व्हॉट इज बिंग लर्न, म्हणजे काय काय शिकवलं आहे ते संवादातून विद्यार्थ्यांना मदत होते. ठीक आहे, त्यानंतर हे विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तराचे स्पष्टीकरण, यातून इफेक्टिव्ह टीचिंग बघितलं जाते का, की विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाबद्दल अतिरिक्त माहिती मागवणे, की कमी त्रुटी दरचा म्हणजे उच्च यश प्रचार केल्याने विद्यार्थ्याचा आत्मसन्मान आणि सकारात्मक वृत्ती वाढण्यास हातभार लागतो. तर इफेक्टिव्ह टीचिंग बिहेवियर जर का असेल, तर काय होतं एखाद्या की कोणती गुरुकिल्ली आहे ते का कधी, म्हणजे एक इफेक्टिव्ह टीचिंगचं काय असणार आहे एक महत्वाचं, ज्यावर म्हणजे विद्यार्थ्यांवर परिणाम होईल त्याचा, सांगा बघू काय असणार आहे. तर या इफेक्टिव्ह टीचिंगमुळे ते सकारात्मक वृत्ती त्यांच्यात वाढ होईल, आत्मसन्मान वाढेल विद्यार्थ्यांचा, आणि त्यांच्या सकारात्मक वृत्ती वाढण्यास हातभार होईल. ते ते खूप महत्वाचं आहे ना इफेक्टिव्ह टीचिंगमध्ये. तर आता बघा, मध्यस्थी हे पण बरोबर आहे, विद्यार्थ्यांनी उत्तर स्पष्टीकरण पण बरोबर आहे, अतिरिक्त माहिती मागवणे हे पण बरोबर आहे. पण मी तुम्हाला सांगितलं होतं मागे की कोणत्या कोणत्या ऑप्शन्सचे 40%, आपण ओळखायचं की कोणता ऑप्शन 40% बरोबर आहे, कोणता 30, कोणता 20, कोणता 10. त्यामुळे हा जो आपला ऑप्शन आहे की इफेक्टिव्ह टीचिंग बिहेवियरचा की कोणती आहे, किंवा वर्तनासाठी खालीपैकी कोणती गुरुकिल्ली आहे, तर विद्यार्थ्यांचा आत्मसन्मान वाढतो इफेक्टिव्ह टीचिंगने, आणि सकारात्मक होते, त्यांना शिकायला मदत होते, आणि त्यांना कॉन्फिडन्स येईल, तर तेव्हा ते आन्सर्स देतील, हो की नाही. तर ते एक महत्त्वाचं पार्ट आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर डी असणार आहे. त्यानंतर ग्लोबल ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन आले आहे MSCT एक्झाम 2024 साठी पेपर 1 कम्प्लीट कोर्स, ज्यात लाईव्ह लेक्चर्स असतील, रेकॉर्डेड प्लस लाईव्ह लेक्चर, विकली टेस्ट सुद्धा ॲपवर अवेलेबल होतात दर आठवड्याला, आणि पूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स सुद्धा उपलब्ध असतील, पूर्ण अभ्यासक्रमाचे मॉक टेस्ट सुद्धा असतील, आम्ही तुमच्यासाठी टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध करून देणार आहोत. सोबतच 2000+ MCQ सिरीज सुद्धा उपलब्ध आहे, आणि PYQ विथ सोल्युशन सुद्धा उपलब्ध आहे. तर याची फीज आहे 3000, आफ्टर डिस्काउंट ते 2100 होणार. जर का तुम्हाला जॉईन करायचं असेल किंवा संपर्क करायचा असेल, तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता, आणि किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ठीक आहे, आणि 7 तारखेपासून पेपर 1ची बॅच सुरू झालेली आहे. तुम्ही सुद्धा जॉईन करा आणि MSCTचा अभ्यास चांगला करा, आणि सोबतच जर का तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची असेल, तर त्यासाठी ते सुद्धा उपलब्ध आहे आपल्या ॲपवर. तर तुम्ही नंबरवर संपर्क साधून ते करू शकता. ठीक आहे, त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, फॉर एनकरेजिंग लर्निंग टू लर्न द एम्फसिस ऑन विच ऑफ द फॉलोइंग वुड बी मोस्ट, म्हणजे शिकण्यासाठी प्रोत्साहन करण्यासाठी कोणत्या गोष्टींवर भर देणे महत्त्वाचे ठरते. ठीक आहे, तर यूज ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजी गॅजेट, म्हणजे जे शैक्षणिक तंत्रज्ञान गॅजेट्स आहेत त्याच्यावर भर करणे महत्त्वाचे ठरते का, की शिकवण्याचे आयोजन करणे, म्हणजे शिक्षक हस्तांतरणाची संधी, म्हणजे की ऑर्गनायझिंग टीचिंग टू ऑपॉर्च्युनिटी ट्रान्सफर ऑफ लर्निंग, म्हणजे आयोजन करणे, एक छान अपॉर्च्युनिटी संधी देणे, कशासाठी तर लर्निंगसाठी. ठीक आहे, त्यानंतर विद्यार्थ्यांना निपुण बनवण्यासाठी कार्य सोपवणे, म्हणजे मास्टर्ड असं म्हणजे त्यांना टास्क देणे, मास्टर्ड म्हणजे त्यांना टास्क देणे, त्यांना
चांगल्या प्रकारे, ठीक आहे. आणि त्यानंतर वारंवार होणारच असणार, म्हणजे फ्रिक्वेंट टेस्ट टू बी कंडक्ट, म्हणजे वारंवार होणारच असणार, ठीक आहे. सांगा बघू काय असणार आहे लर्निंग टू लर्न. शिकण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी काय असणार आहे, तर शिकवण्याचे आयोजन करणे, म्हणजे ऑर्गनायझिंग टीचिंग टू अपॉर्च्युनिटी फॉर ट्रान्सफरिंग ऑफ लर्निंग, म्हणजेच शिक्षण हस्तांतरणाची संधी देणे, शिकवण्याचे आयोजन करणे, म्हणजेच की टीचिंग अपॉर्च्युनिटी ऑर्गनाईज करणे आणि तिथे लर्निंगसाठी मदत करणे, ट्रान्सफर करणे लर्निंग, लर्निंगची प्रोसेस स्टार्ट करणे आणि ट्रान्सफर करणे, ठीक आहे. तर लर्निंग टू लर्न मध्ये आपण शिकणारच आहोत, त्यामुळे ते महत्वाचे ठरते लर्निंग टू लर्न मध्ये, ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग मोड्स ऑफ असेसमेंट असेसमेंट द पोटेन्शियल फॉर इंक्रीसिंग मोटिवेशन इज ऑप्टिमम, म्हणजेच खालीलपैकी कोणत्या मूल्यमापन पद्धतीमध्ये आंतरिक प्रेरणा वाढवण्याची क्षमता इष्टतम आहे. तर ते कोणत्या याच्यात आहे, फॉर्मेटिव्ह असेसमेंट बेस्ड इव्हॉल्युशन मध्ये आहे, की कम्प्युटर टेस्ट बेस्ड असेसमेंट मध्ये आहे, समेटिव्ह मध्ये आहे, की नॉर्म रेफरन्स मध्ये आहे. सांगा बघू. बघा, शिक्षक आणि विद्यार्थी दोघांना सतत अभिप्राय प्रदान करणे हे महत्वाचे आहे. त्यामुळे सांगा बघू काय उत्तर असणार आहे. मूल्यमापन पद्धतीत आंतरिक प्रेरणा वाढवण्याची क्षमता कशात आहे, कोणत्या याच्यात आहे, तर क्षमता कोणत्या याच्यात आहे, फॉर्मेटिव्ह असेसमेंटमध्ये आहे क्षमता. कशा मूल्यमापन पद्धतीमध्ये आंतरिक प्रेरणा वाढवण्याची क्षमता फॉर्मेटिव्ह मध्ये आहे. फॉर्मेटिव्ह मध्ये काय, फॉर्मेटिव्ह असेसमेंट किंवा फॉर्मेटिव्ह इव्होल्युशन कशाला म्हणतात, तर सत्र जेव्हा सुरू होते की नाही, तेव्हा घेतल्या गेलेल्या चाचण्या असो किंवा काही पण असो, त्याद्वारे जेव्हा इव्होल्युशन केलं जातं त्याला फॉर्मेटिव्ह इव्होल्युशन म्हणतात, ठीक आहे. बाकी कम्प्युटर टेस्टिंग बेस्ड असेसमेंट म्हणजे संगणक चाचणी आधारण मूल्यांकन करणे. त्यानंतर समेटिव्हचं मी मागे तुम्हाला सांगितलं होतं, एंड ऑफ द कोर्स, म्हणजे आता आठवीत आहे कोणी, तर आठवीच्या शेवटी जेव्हा लास्टला मार्कशीट मिळते तर त्याला म्हणतात समेटिव्ह असेसमेंट. आणि नॉर्म नॉर्म रेफरन्स टेस्ट जे आहे, असेसमेंट जे आहे ते प्रमाणित चाचणी आहे मूल्यांकन करण्याची, स्टँडर्ड प्रमाणित चाचणी आहे, ठीक आहे. त्यानंतर आपला समोरचा प्रश्न आहे, द प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग प्रोसिजर आर मोस्टली युज्ड इन विच ऑफ द फॉलोइंग रिसर्च, म्हणजेच खालीलपैकी कोणत्या संशोधनामध्ये संभाव्यता नमुना प्रक्रियेचा वापर केला जातो. तर सर्वे रिसर्चचा वापर केला जातो का, सर्वेक्षण संशोधन, की प्रायोगिक संशोधन, की घटनाशास्त्र आधारित संशोधन, की कृती संशोधन, की सहसंबंध डिझाईन आधारित संशोधन. सांगा बघू. तर हा क्वेश्चन तुम्हाला कधी येईल, जेव्हा की तुम्हाला माहिती राहील की संभाव्य नमुना प्रॉबॅबिलिटी सॅम्पलिंग काय असते. तर प्रॉबॅबिलिटी सॅम्पलिंग म्हणजे की प्रत्येक व्यक्तीची निवड होण्याची तर समान आणि स्वतंत्र संधी प्रत्येकाला असते. जसं की 100 लोकांचा आपल्याला किंवा 100 घटकांचा आपल्याला काहीतरी स्टडी करायचा आहे, तर यामध्ये 100 पैकी सगळ्यांना, 100 पैकी 100 लोकांना प्रत्येकाला एक संधी असतेच. त्यामुळे ते महत्वाचे ठरते की यांना यामध्ये प्रॉबॅबिलिटी सॅम्पलिंगमध्ये सगळ्यांना बरोबर संधी मिळते. जेव्हा लोकसंख्येचा नमुना जे होते ना, युनिट्स निवड करायची पद्धत ही यादृच्छिकपणे केली जाते आणि संधीवर आधारित असते, प्रत्येकाला स्वतंत्र संधी असते. आणि हे मुख्यतः कशात केले जाते, सर्वे रिसर्च मध्ये केले जाते, एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये केले जाते, आणि आणि कशात केलं जातं. तर आपलं उत्तर काय असणार आहे, 1 2. आता मला माहिती आहे, आता मी ऑप्शन कसे काढा, तुम्हाला सांगते ऑप्शन मी कसे काढणार. मला माहिती आहे सर्वे रिसर्च मध्ये होते, एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये होते. तर 1 2 1 2 हे दोन आहेत, हे कट झाले, हे कट झाले. आता 3 किंवा 5, घटनाशास्त्र आधारित संशोधन की सहसंबंध डिझाईन आधारित. आता आपलं उत्तर काय असणार आहे, तर 1 to 5, म्हणजेच सहसंबंध डिझाईन आधारित संशोधन पण महत्वाचे आहे, एक्सपेरिमेंटल आणि सर्वे. कशात, प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मध्ये हे प्रोसिजर मोस्टली यूज केले जाते. हे प्रकार जे आहे ना, संभाव्यता नमुनामध्ये प्रक्रियेमध्ये यूज केले जाते, ठीक आहे. तर आजचा प्रश्न काय आहे, तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ऍक्शन रिसर्च म्हणजे काय आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कृती संशोधन म्हणजे काय आहे, त्याची डेफिनेशन सांगितली होती आणि त्याची सायकल सुद्धा सांगितली होती. त्यामुळे आता आजचा तुमचा हा प्रश्न आहे की ऍक्शन रिसर्चची तुम्हाला डेफिनेशन सांगायची आहे आणि सोबतच सायकलिक कृती जी होती ती, ते तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायची आहे की ती कोणती होती, आणि ते खूप महत्वाचं आहे, ठीक. अं, त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द स्टाईल ऑफ रायटिंग अ थेसिस अँड रिसर्च आर्टिकल हॅज टू बी, म्हणजे प्रबंध आणि संशोधन लेख लिहिण्याची शैली असावी लागते. कसली, तर शब्द लेखनाच्या बाबतीत सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्ह
राहावं लागते का, की सायंटिफिक इन रिस्पेक्ट म्हणजे सायंटिफिक पद्धतीनेच प्रोसिजर करावं लागते का, थेसिस लिहिताना किंवा रिसर्च आर्टिकल लिहिताना, की आकृत्या आणि तक्त्या ठेवण्याच्या बाबतीत यांत्रिकपणा ठेवावा लागते, की संदर्भाच्या संदर्भात म्हणजे व्हेरिएबल्सच्या रिस्पेक्टमध्ये रेफरन्स करावं लागते, की नुसते फिगर्स आणि टेबल्स. तर थेसिस आणि रिसर्च आर्टिकल काय आहे, आपल्याला माहिती आहे. थेसिस आपण लिहितो नाही का, रिसर्च आर्टिकल लिहितो ज्याच्यावर आपल्याला अभ्यास करायचा, ज्या विषयावर आपण अभ्यास करतोय, तर ते तिथून आपण काय शिकलो किंवा आपल्याला काय मिळालं ते आपण रिसर्च आर्टिकलमध्ये लिहितो. ठीक आहे, तर याचं उत्तर काय असणार आहे? याचं उत्तर आहे सायंटिफिक इन रिस्पेक्ट ऑफ लँग्वेज यूज, म्हणजे वैज्ञानिक संदर्भात वापरलेल्या भाषा. म्हणजे बरोबर आहे ना, थेसिस आणि रिसर्च आपण काय करतो, हे एक प्रकारचं रिसर्च हे सायंटिफिक पद्धतीने केलं जातं, त्यामुळे तेच येणार आहे. ठीक आहे, सायंटिफिक मध्ये येणार ते, क्रिएटिव्ह नाही येणार, ते सायंटिफिक येईल. क्रिएटिव्ह पण नाही येणार, मेकॅनिकल पण नाही येणार आणि व्हेरिएबल्स पण नाही येणार, तर ते सायंटिफिक येईल. ठीक आहे, त्यानंतर सायंटिफिक मेथड असणार आहे. आणि त्यानंतर आता थेसिस आणि आर्टिकल लिहायचे दोन पद्धती आहे. मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं, स्टाईल ऑफ रायटिंग सांगितलं होतं. तर एपीए बद्दल मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं, की पहिले लेखकाचं नाव येतं, त्यानंतर ऑथरसीसी इयर येतं, त्यानंतर टायटल ऑफ आर्टिकल येतं ज्याच्यावर तुमचा अभ्यास आहे, त्यानंतर टायटल ऑफ पिरियॉडिकल, त्यातला सब टॉपिक येतं, त्यात नंतर इश्यू नंबर येतात, तुम्ही कोणतं ग्रंथसूची वगैरे केली, आणि त्यानंतर पेजेस वगैरे येतात. ठीक आहे, त्यानंतर एमएलए जे आहे ना, ही पण स्टाईल ऑफ रायटिंग आहे. यामध्ये लेखकाचं नाव पहिले येतं, फर्स्ट नेम येतं आधी, त्यानंतर आर्टिकल येतं. आता इथे नाही का पूर्ण नाव येतं आणि इथे नाही येत. ठीक आहे, त्यानंतर टायटल ऑफ जर्नल येतं, मग इशू येतं, इयर कोणत्या वर्षी केलं, त्यानंतर पेजेस किंवा नेम ऑफ डेटाबेस येते, वेब डेट ऑफ एक्सेस, असं सगळं येतं. हे दोन महत्वाचे आहे, एपीए स्टाईल ऑफ रायटिंग आणि एमएलए स्टाईल ऑफ रायटिंग. तर एपीए जे आहे ना, ते तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, की इटॅलिक पद्धतीने वापरल्या जाते, लिहिली जाते, आणि ते सोशल सायन्सेसमध्ये जास्त यूज केलं जातं. आणि एमएलए जे आहे हे ह्युमॅनिटीजमध्ये जास्त यूज केलं जातं. आणि याच्यामध्ये कसं अंडरलाईन राहते सगळं, यामध्ये अंडरलाईन राहते, आणि हे राहते इटॅलिकमध्ये एपीए. ठीक आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द अप्लिकेशन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग आयसीटी इन अ रिसर्च विल एन्शुअर वायडर कव्हरेज अँड ॲक्सेसिबिलिटी ऑफ निडेड इन्फॉर्मेशन. म्हणजेच खालीलपैकी कोणत्या आयसीटीचा वापर संशोधनामध्ये व्यापक कव्हरेज देतो आणि आवश्यक माहितीची सुलभता सुनिश्चित करतो. तर ते लॅन मध्ये होतं, की स्काईपमध्ये, वॅन मध्ये, की इंटरनेटमध्ये? सांगा बघू. आयसीटी मध्ये कोण एक वायडर कव्हरेज देतं आणि ऍक्सेसिबिलिटी देतं, म्हणजे आवश्यक त्या माहितीची सुलभता निश्चित करतं? काय असणार आहे आपलं उत्तर? आपलं उत्तर असणार आहे वॅन. वॅन काय आहे? वॅन आहे वाईड एरिया नेटवर्क आहे वॅन, जे प्रोव्हाइड करतं वायडर ॲक्सेस टू, म्हणजे जास्त कव्हरेज प्रोव्हाइड करतं, मोठ्या मोठ्या एरियांमध्ये ते पसरलेलं असतं. आणि इंटरनेट जे आहे ना, ते एक इंटरनेट जे आहे ना, हे सर्वात मोठे काय आहे? वॅन आहे, इंटरनेट. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा नक्की, की इंटरनेट सर्वात मोठे वॅन आहे, नेटवर्क ऑफ नेटवर्क आहे. आणि वॅनचा फुल फॉर्म काय आहे? वाईड एरिया नेटवर्क. ठीक आहे, त्यानंतर लॅन जे आहे ते लोकल एरिया नेटवर्क आहे, ते तुम्ही म्हणजे हे मर्यादित स्थानापुरतं असतं. ठीक आहे, त्यानंतर स्काईप, तर हे ऑनलाईन झूम मिटिंग सारखं ते आहे, त्यात तिथे आपण मिटिंग वगैरे करू शकतो. एक फेस टू फेस एक ऍप आहे. त्यानंतर इंट्रानेट काय आहे, तर संगणकाचे स्थानिक नेटवर्क आहे इंट्रानेट, आणि ज्याद्वारे लोक डेटा वगैरे शेअर करू शकतात. ते लिमिटेड याच्यामध्ये आहे, एका ऑर्गनायझेशन मध्ये राहते ते. ठीक आहे, त्यानंतर आपला समोरचा प्रश्न आहे, अ रिसर्चर वाईल रिपोर्टिंग हिज हर रिसर्च फाइंडिंग गिव्स अ वेटेज. आता नाही का, काय इथे संशोधन त्याचे रिसर्च करत आहे, तर तो स्टेक होल्डरला पर्स्पेक्टिव्हने त्या क्वालिटेटिव्ह रिसर्च जे आहे, तर इथे विचारलं आहे, की संशोधक त्याच्या तिच्या संशोधन निष्कर्षाचा अहवाल देताना गुणात्मक संशोधनच्या थीममध्ये भागधारकाच्या दृष्टिकोनाला, कोणत्या दृष्टिकोनाला तो महत्व देतो? जेव्हा रिसर्चर आहे, हे रिपोर्टिंग करताय रिसर्च आणि रिपोर्टिंग करताय, तर स्टेक होल्डरमध्ये जे वेटेज देत आहे, तर ते क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये तो त्यामधला मेन काय, कशाला महत्व देणार तो, असं विचारलेला आहे. तो स्टेक होल्डर जे आहे, तो कोणाला महत्व देणार क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये? ठीक आहे, तर यामध्ये आपण आधी बघून घेऊया, की क्वालिटेटिव्ह रिसर्च काय असते. तर हे गुणात्मक परिणाम रिसर्च आहे, आणि इथे अनुभव किंवा संकल्पना किंवा मते समजून घेण्यासाठी गैरसंख्यात्मक डेटा, म्हणजे नॉन न्यूमेरिकल डाटा गोळा केला जाते. याच्यामध्ये नंबर्स वगैरे नसतात, कशात? क्वालिटेटिव्ह मध्ये. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये व्हिडिओ, ऑडिओ, मजकूर हे सगळं जास्त, आणि हे ह्युमॅनिटी, सोशल सायन्ससाठी मध्ये जास्त यूज करतात. तर क्वालिटेटिव्ह मध्ये
नंबर्स नसतात आणि याच्या विरुद्ध जे आहे क्वांटिटेटिव्ह त्यामध्ये नंबर असतात. त्यामध्ये काय असतात, नंबर असतात. ठीक आहे, ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि नंबर न्यूमेरिकल गोळा करतात आणि त्याचे विश्लेषण होते. ठीक आहे. त्यानंतर तर याचं उत्तर काय असणार आहे? स्टेक होल्डर कोणत्या गोष्टीला महत्त्व देईल जर का तो रिपोर्ट रायटिंग करत असेल तर? तो कोणाला महत्त्व द्यायला पाहिजे? त्याला त्याला नाही का व्हायोलेशन इथिनिक नॉर्म म्हणजे नैतिक नियमाचे उल्लंघन याला, की पक्षपात पूर्वग्रह, की डिस्क्लोजर ऑफ रियालिटी सिच्युएशन, की संशोधनात इतराचा अयोग्य हस्तक्षेप. तर बघा, हे हस्तक्षेप तर येणार नाही, बायसनेस पण जमत नाही रिसर्च रिपोर्ट रायटिंग मध्ये, आणि व्हायोलेशन ऑफ इथिकल नॉर्म्स पण जमत नाही, उल्लंघन नैतिक नियमाचे. तर काय असणार आहे? डिस्क्लोजर ऑफ रियालिटी सिच्युएशन म्हणजे वास्तव परिस्थितीचे प्रकटीकरण. म्हणजे वास्तव जी तुम्ही रिसर्च जेव्हा करता तेव्हा तुम्हाला रिपोर्ट रायटिंग करायचं तर तुम्ही खरं लिहाल ना. वास्तव परिस्थिती तुम्हाला दर्शवणं भाग राहील. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? संशोधक त्याच्या किंवा तिच्या संशोधन निष्कर्षाचा अहवाल देताना गुणात्मक संशोधन थीम मध्ये भागधारकाला कोणत्या दृष्टिकोनाला महत्त्व देतो? तो वास्तव परिस्थिती दाखवण्याच्या दृष्टिकोनाला महत्त्व देतो. ठीक आहे. असे प्रश्न विचारले जातात. हा PYQ प्रश्न आहे. त्यामुळे असं बघू हे नको करा की असे प्रश्न विचारले जात नाहीत वगैरे. हे सगळे PYQ आहे, त्यामुळे विचारले जातात. ठीक आहे. आणि हे प्रश्न तुमच्या डोळ्याखालून जाऊ द्या. कारण तुम्हाला जर का हार्ड वाटत असेल तर असं मध्येच सोडू नका. कारण हार्ड वाटले तरी एकदा कानावरून आणि डोळ्यांच्या खालून जाऊ द्या, तुम्हाला तेव्हाच त्याची मदत होईल. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, इफेक्टिव्ह ओरल कम्युनिकेशन डिमांड्स म्हणजे प्रभावी मौखिक संवेदनाची मागणी कशा थ्रू. इतके ऑप्शन्स दिले आहे, यातून प्रभावी संवाद इफेक्टिव्ह ओरल कम्युनिकेशन मध्ये काय असतं ते विचारलंय. सेल्फ कॉन्फिडन्स असतं, आत्मविश्वास, लांब विराम असतं, लॉंग पॉझेस असतात, की कन्सिस्टंट प्रॅक्टिस सातत्यपूर्ण सराव असते, की बिझनेस लाईक अप्रोच असतं, व्यवसायासारखा दृष्टिकोन असते, की ऑडियन्स प्रेक्षकांना जाणून घेण्याचं महत्वाचं ठरते, की अर्थपूर्ण प्रश्न असते? सांगा बघू काय असते. अर्थपूर्ण प्रश्न तर असतात इफेक्टिव्ह जेव्हा ओरल कम्युनिकेशन करता, वायवा किंवा असं काही झालं, किंवा ओरल कम्युनिकेशन आपण बोलतोय, तर काय येईल? इफेक्टिव्ह असेल तर तो अर्थपूर्ण प्रश्न येईल. त्यानंतर सेल्फ कॉन्फिडन्स पण येईल, आणि मला असं वाटतं सातत्यपूर्ण सराव पण येईल. बघूया आपलं उत्तर काय आहे. 136. आपलं उत्तर आहे 136. म्हणजे आत्मविश्वास. इफेक्टिव्ह ओरल कम्युनिकेशन डिमांड काय करते? तर आत्मविश्वास करते. आत्मविश्वासाने वागा आणि बोला. त्यानंतर सातत्यपूर्ण सराव तुम्हाला करावा लागेल कम्युनिकेशन इफेक्टिव्ह करायचं असेल तर. आणि अर्थपूर्ण प्रश्न सुद्धा खूप महत्वाचे ठरेल. हे व्यवसाय वगैरे नाही ठरणार, प्रेक्षकांना जाणून घेणे पण आहे, आणि लॉंग पॉझेस पण. लॉंग पॉझेस दिले तर मग ते इफेक्टिव्ह कसं होईल? तुम्ही जर का तुम्हाला आत्ता प्रश्न विचारला आणि तुम्ही अर्ध्या तासाने उत्तर देता, तर ते लॉंग पॉझेस मध्ये इफेक्टिव्ह ओरल कम्युनिकेशन कसं होणार आहे? ठीक आहे. तर अशा प्रकारे आता आपल्याला माहित झालं तर दुसरा आन्सर नाहीये, दोन दोन जे नंबर आहे ते आन्सर नाही, तर हे कट झालेलं आहे. आपल्याला आता माहिती आहे की चार नाही आहे, तर हे कट झालेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 136 असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, हे असर्शन स्टेटमेंटचे प्रश्न खूप विचारले जातात आणि यावेळेस पण विचारणार आहेत, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. असर्शन आधी छान वाचायचं, त्यानंतर रिझन पण चांगलं वाचायचं, त्यानंतरच आपण हे ऑप्शन सिलेक्ट करायचे. ठीक आहे. तर इथं काय म्हटलेलं आहे? द स्पोकन अँड रिटन वर्ड्स आर टू मीडिया ऑफ मेनी अवेलेबल फॉर कम्युनिकेशन इन द क्लासरूम. म्हणजेच उच्चारलेले आणि लिखित शब्द हे दोन माध्यमे आहेत वर्गात संवाद जे होते वर्गामध्ये टीचर आणि विद्यार्थ्यांमध्ये, तर या दोनच मुळे होते असं म्हटलंय. तर याचं कारण कोणत्याही माध्यमातून संप्रेषण हे एन्कोडरच्या वृत्तीतून होत नाही. तर त्याचं काय म्हणणं आहे की कम्युनिकेशन थ्रू एनी मीडियम डज नॉट हॅपन थ्रू ॲटिट्यूड म्हणजे एन्कोडर जे सेंड करताय ना. बघा, सेंडर काहीतरी मेसेज पाठवतो म्हणजे काय करतो? तो एन्कोड करतो, आणि रिसिव्हर काय करतो? जो मेसेज आलाय तो डिकोड करतो. हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि इथं काय म्हटलं? कोणत्याही माध्यमातून संप्रेषण हे एन्कोडरच्या वृत्तीतून होत नाही. तर सांगा बघू काय असणार आहे उत्तर आपलं. आपलं उत्तर आहे की ए ट्रू आहे. बघा, उच्चारलेले आणि लिखित शब्द हे दोन माध्यम आहेत जे वर्गात संवादासाठी उपलब्ध असतात. ठीक आहे. त्यानंतर पण याच्यामध्ये खूप मीडियम्स आहे, जसं की मॉडेल्स वगैरे दाखवणे, डायग्राम्स दाखवणे, आणि हे नाही का आपलं प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट करणे, हे सुद्धा माध्यम आहे. पण आर आहे ना, हे फॉल्स आहे. कोणत्याही माध्यमातून संप्रेषण हे एन्कोडरच्या बुद्धीचं एन्कोडरच होईल ना संप्रेषण. जेव्हा की तुम्हाला सेंडर काहीतरी पाठवत आहे तर ते त्याच दृष्टीतून होणार. जर तर तुम्ही मेसेज एन्कोडच करणार नाही तर समोरचा रिसिव्हर डिकोड कसा करेल? त्याला कसा मिळेल? तो कसा समजेल? हो की नाही?
म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे, ए ट्रू आणि आर फॉल्स असणार आहे. त्यानंतर अकॉर्डिंग टू ट्रेडिशनल स्क्वेअर ऑफ अपोजिशन, इफ टू प्रपोजिशन आर सो रिलेटेड दॅट दे कॅन नॉट बोथ बी फॉल्स ऑल्दो दे मे बोथ बी ट्रू. आता याच्यामध्ये विचारलं आपण काल दिवशी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं स्क्वेअर ऑफ ऑपोजिशन. आठवण आहे का तुम्हाला तो ते डायग्राम? याच्यामध्ये काय विचारलंय, स्क्वेअर ऑफ ऑपोजिशन मध्ये असं कोणतं ते आहे, सबल्टन आहे की सब कॉन्ट्रेरी आहे की विरोधाभासी आहे की कॉन्ट्रेरी आहे, काय असणार आहे ज्यामध्ये बोथ कॅन नॉट बी फॉल्स आणि दोघेही फॉल्स नाही राहणार एका वेळेस आणि दोघेही ट्रू पण नाही राहणार, म्हणजे ते दोन्ही खोटं पण नसणार आणि ते दोघेही खरं पण नसणार, असा कोणता प्रस्ताव आहे सांगा भाऊ? हे बघा, त्या दिवशी आपण स्क्वेअर ऑफ ऑपोजिशनची ही डायग्राम पाहिली होती आणि हे आहे कॉन्ट्रॅटरी, सबल्टन, सबकॉन्ट्रॅटरी आणि एईओ. AEIO हे महत्वाचे आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागते. हे ऑल आहे, ऑल एस इज पी, नो इज पी, सम सम नॉट. ठीक आहे, तर इथं मध्ये कॉन्ट्रडिक्टरी जे आहे ना त्यामध्ये अपोजिट, कॉन्ट्रडिक्टरी मध्ये अपोजिट ए आणि ओ जे आहे ना यामधली एक व्हॅल्यू, अपोजिट व्हॅल्यू ट्रू राहते. ठीक आहे, यामध्ये अपोजिट व्हॅल्यू काय राहते, ट्रू राहते कॉन्ट्रॅडिक्ट मध्ये, IEAO. नंतर कॉन्ट्रॅटरी आहे ना, हे आहे एई ऍटलिस्ट वन इज फॉल्स, दोन्ही ट्रू नाही राहते यामध्ये, एक फॉल्स राहते यामध्ये. ठीक आहे, त्यानंतर सब कॉन्ट्रेटरी जे आहे IO, याच्यामध्ये एक ट्रू राहते, म्हणजे ऍटलिस्ट वन ट्रू राहते पण बोथही दोघेही बरोबर, म्हणजे दोन्ही ट्रू नसतात एका वेळेस आणि दोन्ही फॉल्स नसतात. आपल्याला काय विचारलं, हेच विचारलं आहे ना सब कॉन्ट्रेटरी. आणि सब अल्टरेशन मध्ये काय राहते, हे जे आहे ना हे ट्रूथ स्लो डाऊन आणि फॉल्स जे आहे ना ते अपवर्ड होते, याच्यामध्ये दोन्ही असं होते. ठीक आहे, त्यानंतर आपलं उत्तर काय असणार आहे, मग आपलं उत्तर असणार आहे सब कॉन्ट्रेरियस. आपल्याला काय विचारलं होतं, दोन्हीही खोटं असू शकत नाही आणि दोन्ही खरे सुद्धा असू शकत नाही. आणि हे तुम्ही डायग्राम पाठ करून घ्या, ही डायग्राम खूप महत्वाची आहे. लॉजिकल रिझनिंग म्हणजे 6वा जो चॅप्टर आहे त्यातला क्लासिकल स्क्वेअर ऑफ ऑपोजिशन आहे ते, आणि यावर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेले परिसर, त्याचे चार निष्कर्ष काढले आहे, खालीलपैकी कोणता निष्कर्ष यातून वैध आहे ते आपल्याला ठेवायचं, म्हणजे व्हॅलिड जे आहे ना ते सांगायचं. ऑल डायरीज आर कॉपी, हे क्वेश्चन तुम्ही केले असेल याआधी, तरी पण एकदा करा. आणि अशा प्रश्न आजकाल भरपूर विचारले जातात कारण कन्फ्युज होते ना मुलांना, त्यामुळे भरपूर विचार. बघा, कन्फ्युज होण्याचं काही कारण नाही, प्रिमायसेस दिले राहते, कॉन्क्लुजन दिले राहते आणि यातून आपल्याला ठरवावं लागतं. ऑल डायरीज आर कॉपीज, ऑल डायरीज जे आहेत ते काय आहेत, कॉपीज आहे. ठीक आहे, सर्व डायरी ह्या कॉपी आहे, प्रती आहे. नो कॉपी इज अ बुक, पण काय आहे, कॉपी जी आहे ती बुक नाही आहे. काय नाही आहे, बुक नाही आहे. अरे, बुक नाही आहे, बी. हा, तर आता कॉन्क्लुजन काय आहे, सम डायरीज आर बुक्स, सम डायरीज आर बुक्स. इथं काय म्हणतात, नो कॉपी इज बुक, तर सम डायरी आर बुक होणार का, सांगा बघू? तर काही डायरी ही पुस्तके आहे, ही काही डायरी ही पुस्तके आहे, म्हणजे सम डायरीज आर बुक, तर हे होणार नाही, म्हणजे कट आहे. हे काय चुकीचं आहे. अरे, हे गेलं. बघा, ऑल डायरीज आर कॉपीज, पण नो कॉपी इज अ बुक. त्यानंतर सम बुक्स आर कॉपीज, सम बुक और बुक्स आर कॉपीज नाही. तर इथं चार निष्कर्ष आहे, त्यातून आपल्याला वैध काढायचा आहे, म्हणजे बरोबर व्हॅलिड काढायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर नो बुक इज कॉपी, नो बुक इज कॉपी बरोबर आहे. सम बुक कॉप, बघा ना इथे जर का नो बुक कॉपी इज अ बुक दिलाय, तर सम बुक कशा होणार कॉपी, नाही होणार ना. नो बुक इज अ कॉपी हे बरोबर आहे आपलं. नो डायरी इज अ बुक, नो डायरी इज अ बुक हे पण बरोबर आहे, कारण जेव्हा की डायरी सगळ्या डायरेक्ट कॉपी आहे, ऑल डायरीज आर कॉपी, तर मग कॉपी आणि ऑल डायरीज आर कॉपी आहे, तर नो डायरी इज बुक बरोबर आहे ना. तर डायरी कशी बुक होणार जेव्हा की कॉपीज बुक नाही आहे तर. ठीक आहे, बघा एकदा परत सांगते मी, ऑल डायरीज आर कॉपी, ऑल डायरीज आर कॉपी, म्हणजे पूर्ण डायऱ्या ह्या कॉपी आहे, पण नो कॉपी इज अ बुक, नो कॉपी.
कॉपी आहे ना, ती बुक नाही आहे. ठीक आहे. तर सम डायरीज आर बुक्स. डायरी आणि बुकचा काय संबंध आहे? काहीच नाही. सम बुक्स आर कॉपी. सम सम बुक्स आर कॉपी कसं होईल जेव्हा की नो कॉपी इज बुक म्हणता, हो की नाही? असं आपण लॉजिक लावायचं यामध्ये. आणि नो बुक इज कॉपी हे बरोबर आहे. नो बुक इथे देऊनच आहे, नो कॉपी इज बुक, नो बुक इज कॉपी. बरोबर. नो डायरी इज बुक. जर का कॉपीज बुक नसणार आहे तर डायरी तर त्या कॉपीचा पार्ट आहे, त्यामुळे ते पण नसणार. आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे 3 and 4. काय असणार आहे? 3 and 4. बरोबर आहे आपलं उत्तर. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टोरेज डिव्हाइसेस स्टोअर्स द मॅक्झिमम अमाऊंट डाटा. म्हणजे खाली दिलेले चार जे ऑप्शन आहे त्यापैकी आपल्याला सांगायचं आहे की जास्तीत जास्त डेटा कुठे साठवला जातो. कॉम्पॅक्ट डिस्क मध्ये, फ्लॉपी डिस्क मध्ये, हार्ड डिस्क मध्ये की मॅग्नेटिक ऑप्टिक डिस्क मध्ये. हा 8व्या युनिट मधला प्रश्न आहे, आयसीटी मधला. भरपूरदा विचारला गेलेला आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे हार्ड डिस्क. हार्ड डिस्क मध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आपण स्टोरेज करू शकतो. ही मॅग्नेटिक स्टोरेज डिव्हाइस आहे, ज्यात लार्ज क्वांटिटीमध्ये स्टोअर होते आणि एक्सपांड सुद्धा होते, हे आपल्या गरजेनुसार. ठीक आहे. आणि याच्यामध्ये पण करता येते, पण ह्या हार्ड डिस्क मध्ये जास्त प्रमाणात करता येतं. ठीक आहे. संग्रहित डेटा वगैरे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे असर्शन. असं आहे, असर्शन दिलं आहे. तर नैसर्गिक आपत्तीचा प्रभाव सामाजिक आर्थिक घटकावर अवलंबून नसते, असं सांगितलंय. नैसर्गिक आपत्ती जी आहे त्याचा प्रभाव सामाजिक आर्थिक घटकांवर अवलंबून नसते. आणि दुसरं आहे, रिझन दिलेलं आहे की नैसर्गिक आपत्ती समाजातील लोक आणि इतर समुदायामध्ये भेदभाव करत नाही. तर सांगा बघू, नैसर्गिक आपत्तीचा प्रभाव सामाजिक आर्थिक घटकावर अवलंबून असते की नाही? की नैसर्गिक आपत्ती समाजातील लोक आणि इतर समुदायामध्ये भेदभाव करत नाही. काय उत्तर असणार आहे आपलं? नैसर्गिक आपत्तीचा प्रभाव सामाजिक आर्थिक घटकावर अवलंबून असते ना. द इम्पॅक्ट ऑफ नॅचरल डिझास्टर डज नॉट डिपेंड अपॉन द सोशल इकॉनॉमिक फॅक्टर, असं म्हटलेलं आहे सेशन मध्ये. तर आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर बघा, ए फॉल्सच आहे, कारण हे घटकावर अवलंबून असते. आणि हे जे नैसर्गिक आपत्ती समाजातील लोक आणि इतर समुदायामध्ये भेदभाव करत नाही. कारण नैसर्गिक आपत्ती असं भेदभाव कसं करेल, ते सरळ येईल ना. त्यामुळे आर इज ट्रू असणार आहे आणि ए इज फॉल्स असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर झाले, प्रश्न संपलेले आहे आजचे. 15 प्रश्न आज आपण घेतलेले आहे. 15 पैकी तुम्हाला किती आले ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. तुमच्या कमेंटमुळे मला प्रोत्साहन मिळते, जेणेकरून मला समजते की तुम्हाला समजत आहे, याची मला पोचपावती मिळते. आणि कालचा जो प्रश्न होता ऍसिड रेन मध्ये, कोण मी विचारला होता की ऍसिड रेन मध्ये कोणते दोन वायू आहे ज्यामुळे ऍसिड रेन होते आणि ते रिॲक्ट करतात वॉटर मॉलिक्युल सोबत, तर ते काय आहेत? ते आहेत सल्फर डायऑक्साईड. काय आहे ते? सल्फर डायऑक्साईड. आणि आणि आहे नायट्रोजन ऑक्साईड. काय असणार आहे? नायट्रोजन ऑक्साईड. हे वॉटर मॉलिक्युल सोबत रिॲक्ट होतात आणि ऍसिड रेन होते. ऍसिड रेन मध्ये काय पीएच व्हॅल्यू कमी असते त्याची. अ, ठीक आहे. आणि आजचा प्रश्न काय आहे? आजचा प्रश्न आहे ऍक्शन रिसर्च ची डेफिनेशन तुम्हाला सांगायची आहे. आणि ऍक्शन रिसर्च मध्ये जी सायकलिक, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, एक कृती संशोधन मध्ये जे सायकलिक आहे पण बघितलं होतं सायकल, त्या सायकलमध्ये काय होतं आणि त्याचे ते 4 घटक जे आहेत मेन ऍक्शन रिसर्च मध्ये, ते मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, यातले प्रश्न समजले असतील. आणि जर का तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला टेस्ट सिरीज वगैरे घ्यायची असेल तर नक्की संपर्क साधा, किंवा तुम्हाला पेपर वनची बॅच घ्यायची असेल तर तुम्ही नक्की संपर्क साधू शकता. हा, आणि थँक्यू. आणि ऑल द बेस्ट अभ्यासासाठी, एम एस सेट एक्झामसाठी.